गंगाखेडच्या नूतन नगर अध्यक्षा उर्मिलाताई केंद्रे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न. गंगाखेड शहरांच्या प्रथम नागरिक म्हणून ज्यांना नुकताच बहुमान मिळाला आणि भरघोस मतांनी जनतेने त्यांना निवडून दिले अशा नगराध्यक्षा म्हणून विराजमान झालेल्या सौ उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांचा पदग्रहण सोहळा आज 1 जानेवारी रोजी नगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. तर युवा नेते तथा नवनिर्वाचित नगरसेवक नितेश भैया मधुसूदन केंद्रे यांची गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल ही नगरपालिकेच्या सभागृहात त्यांची पदग्रहण सोहळा संपन्न झाला. तसेच नगरसेवकाचाही सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. सदरील कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की गंगाखेड शहरांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून येणाऱ्या काळामध्ये गंगाखेड शहरांचा विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केला जाईल व सर्व शहरवासी यांचे असणाऱ्या मूलभूत गरजांना लक्षात घेऊन त्या देखील पूर्ण केल्या जातील असे देखील उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. नवीन वर्षाच्या सर्व गंगाखेडवासियांना माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी नवनिर्वाचित त्यांना पण शहराच्या विकासासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. सर, आज पदग्रहण सोहळा झाला तर आपला पहिला नगरपालिकेचा प्रश्न कोणता मार्गी लावणार आपण? नाही, नगरपालिकेचे भरपूर प्रश्न आहेत. पाणी दररोज आलं पाहिजे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, धुळीचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या मूलभूत ज्या समस्या आहेत त्या तातडीनं सगळ्याच ॲट ए टाईम त्याच्यामध्ये लक्ष घालत आहोत आम्ही. शहरवासियांना दररोज कसं पाणी पिता येईल, देता येईल. स्वच्छता तर आपल्या हातातच आहे. घंट्या गाड्या काही दुरुस्त नाहीत, त्या दुरुस्त करून घ्यावं लागेल. काय काय आता ते आज चार्ज घेतले, आज बघून त्याच्या पद्धतीनं अंमलबजावणी करू.